नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जीएमसी सोलापूर, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत गड्ड संवर्गाची चतुर्दश संवर्गातील 153 जागांसाठीची भरतीची जाहिरात, विस्तारित जाहिरात ही आलेली आहे. पाहू शकता 153 जागांमध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता कशी आहे, यामध्ये एकूण किती जागा आहेत, संवर्ग, सगळी माहिती ही उपलब्ध झाली आहे विस्तारित जाहिरातीमध्ये. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा ही ॲक्टिवेट झालेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये या संदर्भातली सगळी माहिती ही सोलापूरची जी जीएमसी सोलापूरची सविस्तर जाहिरात आहे, विस्तारित जाहिरात डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धतसुद्धा थोडक्यामध्ये आपण चेक करणार आहोत. सगळी माहिती डिटेलमध्ये पाहूयात. सुरुवात करूयात. पाहू शकता ही अधिकृत जी जाहिरात आहे यामध्ये दिसते तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. तर या अंतर्गत पाहू शकता यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये जे जाहिरात आहे हे आपण चेक करूयात. महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण संशोधन यांच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत चतुर्दश कर्मचारी गड्ड संवर्गाची पदभरती यासाठी पाहू शकता अर्ज प्रक्रिया ही सुरू होत आहे 22 ऑक्टोबर 2025 पासून. शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2025 असणार आहे. परीक्षेच्या तारखा यानंतर कळवल्या जातील. आता प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर वेतन श्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण विस्तारित माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. या अंतर्गत आपण डिटेलमध्ये ही सगळी माहिती चेक करूयात की कोणत्या पदासाठी एकूण किती जागा आहेत, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे आणि वयाची पात्रतासुद्धा काय नमूद करण्यात आली आहे. आता अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा उपलब्ध आहे, तीसुद्धा आपण डिटेलमध्ये चेक करणार आहोत. तर पात्रता पाहू शकता यामध्ये दर्शवण्यात आली आहे. उमेदवार राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र शासनाच्या या अंतर्गत पाहू शकता सर्व पदांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. सगळ्या पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आहे. कोणत्याही पदासाठी तुम्ही अर्ज केलात तरी कमीत कमी 12वी पास असणं आवश्यक आहे. उमेदवाराने शैक्षणिक पात्रता अर्हता पाहू शकता दिनांकापर्यंत धारण केलेली असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत तुमचं 12वी पूर्ण असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर परीक्षा जी घेतली जाईल यासाठी सुद्धा माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा हा असणार आहे. डिटेलमध्ये त्याबाबत सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण कोणकोणती पदे आहेत हे डिटेलमध्ये चेक करूयात. या ठिकाणी पाहू शकता शेवटी उपलब्ध आहे कोणकोणती पदे आहेत, त्यासाठीचा प्रवर्ग याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. वयाची पात्रता इथे दर्शवण्यात आली आहे. सगळ्या पदांसाठी वय जे आहे नॉर्मली ओपनसाठी 18 ते 38 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रवर्ग निहाय 5 वर्षाची सूट असेल, 5 ते 10 वर्षाची सूट असेल, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आता इथे पाहू शकता पुढची जी निवड पद्धत आहे याची सुद्धा माहिती यामध्ये जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर निवड सूची कशी तयार केली जाईल, उमेदवारांची जी मेरिट आहे ही लावली जाईल, या संदर्भातली माहिती सुद्धा देण्यात आली आहे. आता इथे खाली पाहू शकता प्रत्येक पदासाठीची जे एकूण जागा आहेत याची माहिती आपण सरळ पाहणार आहोत की कोणकोणती पदे आणि एकूण किती जागा त्या पदासाठी असणार आहेत. संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात, नियुक्ती संदर्भातली माहिती सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहे. लागणारी महत्त्वाची कागदपत्र याची सुद्धा माहिती उपलब्ध आहे. तर परिशिष्ट ए मध्ये पाहू शकता कक्षसेवक या पदासाठी ड संवर्ग एकूण वेतन श्रेणी सगळ्या पदांसाठी सेम आहे. S1 15,000 ते 47,600 इतकी. सगळ्यात जास्त जागा ह्या कक्षसेवक या पदासाठी एकूण 123 जागा आहेत. बाह्यरुग्ण विभाग सेवक या पदासाठी पाहू शकता एकूण 9. शिपाई या पदासाठीच्या एकूण 3 जागा. माळी या पदासाठी 1 जागा. पंप सहवर्ती या पदासाठी 1 आहे. क्षकिरण सेवक 1. प्रयोगशाळा सेवक 2 जागा. चतुर्दश कर्मचारी या पदासाठी 2 जागा. रुग्णपटवाहकसाठी 1. सहाय्यक स्वयंपाकी 3. परिचारिका जेवण विभाग सेवक 3. भांडार सेवक 2 जागा आणि पोस्टमॉर्टम रूम परिचरसाठीच्या 2. अशा एकूण 153 जागा झाल्या. तर पाहिलात तर पाहू शकता तुम्ही सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत ह्या कक्षसेवक या पदासाठी 123 जागा आहेत आणि सगळ्यात जास्त अर्ज याच पदासाठी येणार आहेत. आता सांगितल्या पद्धतीने पाहू शकता सगळ्या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही माध्यमिक शालांत परीक्षा SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. सॉरी, मी सुरुवातीला सांगितलं 12वी,
मात्र या सगळ्या पदांसाठी जी परीक्षेची शैक्षणिक पात्रता आहे हे 10वी असणं आवश्यक आहे. करेक्शन करायचं आहे. पाहू शकता 12वी नसून 10वी ही शैक्षणिक पात्रता आहे. सुरुवातीला मी माध्यमिक शालांत म्हणजे 12वी सांगितलं, तर याचा अर्थ माध्यमिक शालांत परीक्षा SSC म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे 10वी परीक्षा पास असणं आवश्यक आहे. कक्षसेवक असेल, बाह्यरुग्ण विभाग सेवक असेल, शिपाई, माळी सगळ्या पदांसाठी माध्यमिक शालांत SSC पूर्ण असणं आवश्यक आहे. ही शैक्षणिक पात्रता असेल आणि त्याचबरोबर जी परीक्षा घेतली जाईल, ही परीक्षा TCS मार्फत घेतली जाणार आहे आणि TCSचा जो पॅटर्न आहे यानुसार परीक्षा असेल आणि परीक्षेचा दर्जा हा 10वीच्या परीक्षेच्या दर्जाच्या समान हा असणार आहे. या पदासाठीचा सगळ्या पदांसाठीचा परिशिष्ट C मध्ये महत्त्वाचे काय काय जे अर्ज करण्याबाबतची सूचना आहेत या तुम्ही चेक करू शकता. तुम्ही पाहिल्यात की पाहू शकता संविधानिक आरक्षण कोणकोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत प्रत्येक पदानुयायी हे सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलं आहे. हे सुद्धा डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतं. याबाबतचं माहिती जी आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ही कागदपत्र सुद्धा उपलब्ध आहेत. आता इथे पाहू शकता कक्षसेवक सगळ्यात जास्त जागा 123 जागा आहेत. तर यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत अनुसूचित जातींसाठीच्या यामध्ये महिला सर्वसाधारण दिव्यांग या प्रवर्गासाठीच्या दिव्यांगांसाठीच्या एकूण 5 जागा रिक्त आहेत कक्षसेवकसाठीच्या. तर या पद्धतीने प्रत्येक पदानुयायी समांतर आरक्षण आहे प्रवर्ग आरक्षण याची माहिती या ठिकाणी चेक केली जाऊ शकते. डिटेलमध्ये उपलब्ध आहे आणि याचबरोबर परीक्षेचा सिलेबस सुद्धा सांगण्यात आला आहे. परीक्षेचा सिलेबस आपण डिटेलमध्ये शेवटी पाहूयात. या अगोदर तत्पूर्वी पाहूयात की अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ही TCS मार्फत उपलब्ध आहे. पाहू शकता या ठिकाणी लॉग इन सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड जो आहे व्हेरिफिकेशनसाठी लॉग इनसाठी न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. या ठिकाणी महत्त्वाची माहिती फिल आउट करून सगळे कागदपत्र फिल आउट करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय कसं करायचं आहे या संदर्भात डिटेलमध्ये एक वेगळा व्हिडिओ यानंतर आपण घेणार आहोत GMC सोलापूर अर्ज करण्याच्या पद्धतीबाबत. आता इथे पाहू शकता आपण पुन्हा महत्त्वाचा जो टॉपिक सोडला होता परीक्षेचा पॅटर्न. तर यामध्ये डिटेलमध्ये परीक्षेचा पॅटर्न सांगण्यात आला आहे. मराठीसाठी काय काय असेल तर मराठीसाठी व्याकरण आहे, वाक्यरचना, शब्दार्थ प्रयोग आहे, समास, समानार्थी शब्द एकूण 25 प्रश्न आणि 50 गुण असतात. सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ सगळं 10वीच्या पॅटर्नच्या दरम्यान 10वीचा जो दर्जा आहे काठिण्य पातळी त्या दर्जाच्या समान हे सगळे प्रश्न असतात. उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं आहेत. वाक्यपृथक्करण, म्हणी आहेत, लेखक आणि कवींची टुप्पण नावे, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द आहेत. इंग्रजी व्याकरणमध्ये सुद्धा पाहू शकता ग्रामर आहे. 25 प्रश्न 50 गुण. कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर त्याचबरोबर त्यामध्ये सुद्धा म्हणी आहेत. सामान्य ज्ञान या टॉपिकमध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, प्रसिद्ध दिवस, मूलभूत संगणक 25 प्रश्न आणि 50 गुण असतील. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये क्रमबद्ध मालिका आहे, संख्या, अंक शोधणे, समान संबंध असे विविध प्रश्न असतील. एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा असेल. तर अशा पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये सविस्तर जाहिरात जी आहे GMC सोलापूरची आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्यासाठीची लिंक सुद्धा ही ॲक्टिवेट आहे. कक्षसेवक या पदासाठी सगळ्यात जास्त 123 जागा असून सगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असणे आवश्यक आहे. 10वीच्या दर्जाच्या समान प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अशाच अत्यंत महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.